टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता 2 विषय मराठी घटक दिनदर्शिका भाग 1। नमस्कार बालमित्रांनो, आता आपण तुमच्या पुस्तकातील पान क्रमांक 44 वरील धडा 17वा दिनदर्शिका हा धडा शिकणार आहोत। चला आपण आधी या पाठाचे वाचन करूया। या पाठामध्ये 6 मित्रांमधील संवाद दिलेला आहे। हे मित्र एकमेकांशी दिनदर्शिकेविषयी चर्चा करतायत आणि त्यातून दिनदर्शिका म्हणजे काय हे एकमेकांना समजावून सांगतायत। दिनू म्हणाला, मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला। शाळेत झेंडावंदन झाले, प्रभात फेरी निघाली, भाषणे झाली, मुलांना खाऊ दिला। आता 26 जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होईल। रहीम म्हणाला, दिनू, तुला कसे रे कळते कोणत्या दिवशी काय साजरे होणार आहे, कोणत्या दिवशी सुट्टी आहे? दिनू म्हणाला, त्यात काय एवढे? अरे, घरी दिनदर्शिका असते ना, त्यात सर्व माहिती दिलेली असते। मुमताज म्हणाली, काय काय माहिती असते दिनदर्शिकेत? दिनू म्हणाला, दिनदर्शिकेत वर्ष, महिने, वार आणि दिनांक दिलेले असतात। रंजना म्हणाली, आणखी काय बरे असते? दिनू म्हणाला, विविध सण उत्सव दिलेले असतात, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी असे दिनविशेष दिलेले असतात। त्यावर हेमांगी म्हणाली, दिनू, तुला तर फारच माहिती आहे रे। दिनू म्हणाला, हो, मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो, मगच शाळेत येतो, त्यामुळे परिपाठात मला माहिती सांगता येते। अर्चना म्हणाली, चला मित्रांनो, आपण वर्गातील दिनदर्शिका समजून घेऊया। ही पहा, इथे समोर दिसते तुम्हाला दिनदर्शिका। दिनदर्शिकेलाच आपण काय म्हणतो बरं? कॅलेंडर। कॅलेंडर हा शब्द तुम्हाला जास्त परिचित आहे की नाही दिनदर्शिकेपेक्षा? आता या दिनदर्शिकेमध्ये 12 महिने असतात। आपलं वर्ष हे 12 महिन्यांचं असतं। कोणते महिने असतात बरं हे 12? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असं हे 12 महिने मिळून एक वर्ष होतं। म्हणजे वर्षाचे 12 महिने असतात। आता कुठला महिना सुरू आहे बरं? आता हा डिसेंबर महिना सुरू आहे। बघा, आता इथे समोर तुम्हाला दिसतंय कोणत्या महिन्याचं कॅलेंडर आहे, कोणत्या महिन्याची दिनदर्शिका आहे? ही जानेवारी। आता हा जानेवारी महिना कोणत्या वारापासून सुरू होतोय? जानेवारी महिन्याची 1 तारीख मंगळवारी आलेली आहे, म्हणजेच मंगळवारपासून हा महिना सुरू होतोय आणि या महिन्याचा शेवट 31 तारखेला झालेला आहे। 31 तारखेला कुठला वार आहे? गुरुवार। म्हणजे या महिन्याचा शेवट गुरुवारी होतोय आणि मग शुक्रवारपासून फेब्रुवारी महिना सुरू होणार। मग हे फेब्रुवारी महिना बघण्यासाठी आपल्याला पुढच्या पानावर जावं लागणार दिनदर्शिकेच्या। अशा प्रकारे दिनदर्शिकेमध्ये महिने असतात, त्याचप्रमाणे वार असतात। हे पहा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार असे हे 7 वार असतात आणि या 7 वारांचा मिळून आठवडा तयार होतो। या 7 वार म्हणून आपण काय म्हणतो? आठवडा। बघा, आता या दिनदर्शिकेमध्ये आणखी काय दिसतंय बरं? सण दिसतायत। हे कुठल्या वारी, कुठल्या तारखेला सण, कोणते सण येतात हे आपल्याला दिनदर्शिकेवरनं कळतं। आता इथे बघा, 26 जानेवारी। 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन, गणराज्य दिन। हा केव्हा आलेला आहे? शनिवारी।
मकर संक्रांती, जानेवारी महिन्यात मकर संक्रांती येते. ती कधी 14 तारखेला येते तर कधी 15 तारखेला येते. आता या वर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रांत 15 तारखेला आलेली आहे. कुठल्या वारी आलेली आहे ती? मंगळवारी. बघा आता इथे या दिनदर्शिकेमध्ये रविवार, कोणकोणत्या तारखेला रविवार आहेत? 6 तारखेला, 13 तारखेला, 20 तारखेला आणि 27 तारखेला. सोमवार कोणकोणत्या तारखेला आहेत? 7, 14, 21, 28. मंगळवार कोणत्या तारखेला आहेत? 1, 8, 15, 22, 29. अशा प्रकारे आपल्याला दिनदर्शिकेमध्ये तारीख, वार, महिना, सण, उत्सव कळतात. तसेच तुम्हाला तुमचा वाढदिवस ते सुद्धा तुम्ही महिने आणि दिनांक बघूनच साजरा करता की नाही? तुमचा जन्म कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला झालेला आहे त्यानुसार तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करता. आणि नवीन कॅलेंडर आलं की आधी लगेच बघता आपला वाढदिवस या वर्षी कोणत्या वारी आलेला आहे, आपल्या वाढदिवसाला कुठला वार आहे हे सुद्धा तुम्ही बघता की नाही लगेच कॅलेंडरमध्ये. अशा प्रकारे दिनदर्शिकेमध्ये आपल्याला वार, दिनांक, सण, उत्सव कळतात. आता हा पाठ तुम्ही वाचा आणि या पाठामध्ये कोणते नवीन शब्द आलेले आहेत, जोडाक्षरं आलेली आहेत, ही जोडाक्षरं नवीन शब्द तुम्ही तुमच्या वहीत 5 वेळा लिहून काढा. धन्यवाद.